Hello students, in our last video we learned the first part of the story in a class of their own. As we have read in the first part of the story, the students of Mrs. Desai's class were not happy because of their poor results. The class teacher became sad and the students started making plans to improve their performance. So, today we are going to learn part 2 of this story in a class of their own. First, I will read this page, listen carefully, and try to understand the meanings of new words. Part 2. But this is really too sad, said Akash. We must make her proud of us. But how? What can we do? Asked Sunil. She won't be happy unless we all do well. Do you think that's possible? And then suddenly it clicked. तुम्हाला आठवतच असेल की मागच्या फर्स्ट पार्टमध्ये काय घडलेलं होतं. मुलांना टेस्टमध्ये कमी मार्क पडले होते आणि त्यांच्या क्लास टीचर मिसेस देसाई यांना त्याबद्दल वाईट वाटलं होतं. पण त्यांना वाईट वाटलेलं आहे हे बघून मुलांनी आपल्यामध्ये सुधारणा करायचं ठरवलं. त्यामुळे क्लास संपल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली होती की आकाश असं म्हणाला की हे फारच वाईट आहे. आपल्या क्लास टीचरना मिसेस देसाईंना अभिमान वाटेल असं आपण काहीतरी केलं पाहिजे. पण आपण हे सगळं कसं करू शकतो? सुनीलने विचारलं. कारण आपण काहीतरी चांगलं वागल्याशिवाय त्यांना आनंद होणार नाही. अँड देन सडनली इट क्लिक्ड. क्लिक्ड मीन्स बिकेम क्लिअर, मीन्स अचानक सुचणे. आणि अशीच चर्चा करत असताना त्यांना अचानकपणे सुचलं. येस, आय सेड, वाय नॉट? We will make it possible. If we all work together, we can do it. Right, said Akash. Let's do it. अचानक त्यांना एक कल्पना सुचली की जर आपण सगळे एकत्र आलो तर नक्कीच हे करू शकतो. सो द नेक्स्ट डे वी, द होल क्लास, sat together to discuss the plan of action. Plan of action means प्रत्यक्ष कृती कशी करायची याबद्दल त्यांनी ठरवलं. वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर्स. दॅट इज ऑल व्हेरी वेल, सेड नियती. शी इज द मॅथ्स जिनियस इन आवर क्लास. आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर बट नो वन इज इंटरेस्टेड. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. त्या क्लासचं वैशिष्ट्यच होतं की त्यांच्यामध्ये युनिटी होती, ऐक्य होतं. त्यामुळे सगळेजण प्लॅनप्रमाणे वागायला तयार झाले होते. त्यामध्ये त्यांनी काय ठरवलं होतं की ज्यांना चांगले मार्क मिळालेले आहेत त्या मुलांनी इतर ज्यांना कमी मार्क मिळाले आहेत त्या मुलांना मदत करायची. त्यामुळे नियती, शी वॉज जिनियस इन मॅथ्स, उत्कृष्ट अशी ती मॅथ्समध्ये होती. मग ती म्हणाली, ठीक आहे, मी हे यापूर्वी पण केलं होतं, पण बऱ्याच जणांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. परहॅप्स यू आर टू बॉसी, सजेस्टेड सोली. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. वी वॉन्ट्स टू सिट अँड डू मॅथ्स, सेड निलेश. यू कॅन हेल्प बाय गिव्हिंग अस द आन्सर्स. तर प्रत्येकाने प्रत्येकजण या गोष्टीसाठी तयार झालेला आहे. त्यासाठी काय करायचं आहे? निलेशने सुचवले, वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. हू वॉन्ट्स टू सिट अँड डू मॅथ्स. यू कॅन हेल्प बाय गिव्हिंग अस द आन्सर्स. शाळा सुटल्यानंतर ज्यांना मॅथ्समध्ये आपली प्रगती करायची आहे त्यांनी त्यासाठी प्रयत्न करायचे. सी व्हॉट आय मीन, सेड नियती. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. नाव वे बिहाइंड मीन्स वॉट?
an informal way of saying not making progress. वे बिहाइंड म्हणजे खूप मागे आहेत, प्रगतीच्या बाबतीत खूप मागे आहेत. दिस विल नॉट डू, सेड आकाश. डू यू थिंक देसाई मॅडम विल प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपीकॅट्स? कॉपीकॅट्स मीन्स who do not use their intellect but just copy the others do. नक्कल करणे, कॉपी करणे, तुम्हाला हे माहीत आहे. पण हे असं चालणार नाही. नुसतं सोडवून दुसऱ्याने दिलेलं आहे ते बघून सोडवून चालणार नाही. कारण अशा कॉपी कॅट्सचा, दुसऱ्याचं बघून लिहिणाऱ्यांचा अभिमान देसाई मॅडमना कधीच वाटणार नाही. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स. मॅथ्स वेल. It's a rule and you have to follow it. And what if they don't? And there are many like them, said नियती. पण असं करून सुद्धा जर झालं नाही तर काय करायचं? कारण अशी खूप मुलं आहेत की जी मॅथ्समध्ये मागे आहेत. आय हॅव एन आयडिया, सेड सोली. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्च लाईट्स. सर्च लाईट्स मीन्स सर्च मीन्स शोधणे, लाईट म्हणजे प्रकाश. दोन्हींचा मिळून एक शब्द केलेला आहे, सर्च लाईट्स. स्टुडंट्स हू वूड विजिट द स्टुडंट्स ॲट होम अँड टॉक टू देम एव्हरी डे अबाउट देअर स्टडीज. सर्च लाईट्स तयार करायचे आहेत. सर्च लाईट्स म्हणजे असे विद्यार्थी की जे काय करतील, अशा विद्यार्थ्यांच्या घरी जातील आणि रोज त्यांच्या अभ्यासाबाबत चौकशी करतील. They will visit us at home, talk to us every day to see that we study. Next page. And what if we have difficulties? Asked Nilesh. Let us also have study guards like Niyati who will help us out of our difficulties. तर घरी जाऊन पाहतील मुलं अभ्यास करतायत की नाही. पण जर अभ्यास करत असताना त्यांना काही शंका आली, त्यांना काही अडचणी आल्या, तर त्यासाठी काय आहे? सो देर इज वन आयडिया ऑफ स्टडी गार्ड्स. स्टडी गार्ड्स मीन्स स्टुडंट्स हू आर गुड इन स्टडीज अँड विल हेल्प द अदर स्टुडंट्स इफ दे हॅव एनी डिफिकल्टीज. अशी मुलं आहेत की जे अभ्यासामध्ये चांगली आहेत आणि या मुलांना त्यांच्या अडचणीमध्ये त्यांना काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी मदत करतील. That's a great idea, said Sunil. Let's have study guards for every subject. सगळ्यांनाच ही कल्पना आवडली आणि प्रत्येक विषयासाठी असे स्टडी गार्ड्स नेमण्याची त्यांची तयारी चालू झाली. It didn't take very long to identify the SLs and SGs. SLs means searchlights and SGs means study guards. We put the POA in motion immediately. POA means plan of action. We did this without letting any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. बघा, या मुलांच्यापैकीच काही सर्च लाईट्स झालेत, काही सर्च गाईड झालेत आणि त्यांनी ठरवलेल्या ॲक्शन कृतीप्रमाणे करायला सुरुवात केली. कोणत्याही शाळेतल्या शिक्षकांना त्यांनी याबाबत कल्पना दिली नाही. पण मिसेस देसाईंनी मुलांच्यामधला हा बदल लगेच त्यांच्या लक्षात आला होता. समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास, आय एम शुअर, शी सेड. नो वन इज एव्हर absent. Everyone pays attention during lessons, and I see a different look in your eyes. Something has happened. त्यांनी वर्गात बोलून दाखवलं की काहीतरी वर्गात चालू आहे. कोणी ॲब्सेंट राहत नाही, प्रत्येकजण वर्गामध्ये लक्ष देतो आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक वेगळेपण दिसते. सो देन वी हॅड टू टेल हर. शी वॉज रिअली इम्प्रेस्ड. You people are really amazing. What wonderful ideas. Such determination. There's no other class like yours. आणि त्यामुळे ह्या मुलांना त्यांना आपली ही कल्पना सांगावी लागली. त्या खूपच प्रभावित झाल्या आणि त्यामुळंच त्यांनी त्यांचं कौतुक केलं
की यू आर रिअली अमेझिंग. खरोखरच तुम्ही विलक्षण आहात. यू हॅव सच अ वंडरफुल आयडियाज अँड सच डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन. Here is one word, immediately. Immediately means at once, ताबडतोब. And then determination means decision or resolution. निश्चय, निर्णय, ठाम निश्चय. त्यांच्या ह्या निश्चयाबद्दल त्यांनी त्यांचं कौतुक केलं. We felt so happy. We were on cloud 9. On cloud 9 means feel great happiness. त्यांच्या टीचरनी त्यांचं कौतुक केल्यामुळं त्या सगळ्यांनाच खूप आनंद झाला. ऑन क्लाउड 9 मीन्स खूप आनंद होणे, खूप खुश होणे. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली, बट यू विल नॉट बिलीव्ह धिस, बट वी वेअर ॲक्च्युली ऑल क्वाईट ईगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट्स. प्रत्येकानेच प्रामाणिकपणे प्रयत्न करायला सुरुवात केली आणि आता प्रत्येकजण दुसरी टेस्ट देण्यासाठी उत्सुक होता. दिस टाईम वेन मिसेस देसाई वॉक्ड इन विथ द रिपोर्ट कार्ड्स, शी वॉज ऑल स्माइल्स. शी कॉंग्रॅच्युलेटेड इच वन ऑफ अस पर्सनली. सेकंड टेस्ट झाल्यानंतर प्रोग्रेस कार्ड घेऊन त्यांच्या क्लास टीचर मिसेस देसाई वर्गात आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं. प्रत्येकाचं त्यांनी वैयक्तिकपणे अभिनंदन केलं. However, there is one last thing which I must tell. We had hoped that we would all do well. Many of us did do well. But alas, there were still some who got poor marks. असं सगळ्यांना वाटत होतं की सगळ्यांनाच या परीक्षेत चांगले मार्क मिळणार आहेत. पण असं असूनसुद्धा काहींना काही विषयांमध्ये कमी मार्क्स मिळालेले होते. काही जण तर फेल, नापासही झालेली होती. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश्ड. नैना, हू हॅड गॉट अ रेड मार्क इन हर कार्ड, कुडंट बिअर इट. नैना ही त्यांच्यापैकीच एक मुलगी की जिच्या कार्डवर रेड मार्क म्हणजे फेल झाल्यानंतर जो येतो ती लाल खून दिसत होती आणि हे तिला सहन झालं नाही. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, शी सॉफ्ट. आपल्यामुळे सगळ्यांची मान खाली गेली, सगळ्यांचा अपमान झाला, हे तिला सहन झालं नाही. शी सॉफ्ट, हुंदके द्यायला लागली ती. बट आवर डिअर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. पण त्यांच्या सगळ्याच्या आवडत्या असलेल्या त्यांच्या क्लास टीचर मिसेस देसाई तिच्या जवळ गेल्या आणि त्यांनी तिला मिठी मारली. नो नैना, यू हॅवंट लेट एनी वन डाऊन. लुक ॲट युअर कार्ड. Last time, you had got only 2 out of 50 in science and this time it's 16. पण त्यांनी तिला धीर दिला की मागच्या वेळेस तुला सायन्समध्ये 50पैकी फक्त 2 मार्क मिळाले होते, पण आता त्यात वाढ झाली, 16 मिळाले. म्हणजे तू तसं केलेलं नाहीस, तुझ्यामुळे कोणाचाही अपमान झाला नाही. दॅट्स क्वाईट अ लीप. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट direction and I know you will keep it up. I am proud of you, each one of you. नैनाला त्यांनी सांगितलं की तू योग्य दिशेने चालली आहेस आणि मला तुमच्या सगळ्यांचाच खूप अभिमान आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन्स इन द नेक्स्ट टेस्ट? तुम्ही गेस करू शकता? येस, मे बी ऑल द स्टुडंट्स गॉट गुड मार्क्स इन देअर नेक्स्ट टेस्ट. So, there is one question. Why did the teacher appreciate Naina? I am giving your answer. The teacher appreciated Naina because she had made progress in science and she had started off in the right direction. का नैनाचं त्यांनी कौतुक केलं? तर तिने या विज्ञान विषयामध्ये प्रगती केली होती आणि ती योग्य दिशेने अभ्यास करत होती. सो हिअर आवर पार्ट 1 अँड पार्ट 2 ऑफ द स्टोरी एंड्स. नाऊ लेट्स डू सम ॲक्टिव्हिटीज फ्रॉम पार्ट 1 अँड पार्ट 2. फर्स्ट ॲक्टिव्हिटी,
You have to make meaningful sentences using the following adverbs. Adverbs, and using these adverbs, meaningful sentences are given here. I am going to read it. First adverb, always. I always help my friend. As all of you learned, what are adverbs? Adverbs means in Marathi we say क्रिया विशेषण. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा, क्रियापदाबद्दल विशेष सांगणारा. सो फर्स्ट इज ऑलवेज. I always help my friend. Second, regularly. Rima regularly attends her tuition class. Third, sometimes. Jay sometimes forgets his tiffin. Never. I will never come late to school. Probably. Most probably, I will complete my work by tomorrow. Suddenly. Suddenly, the child came in front of the car. Here are some examples. You can write your own examples using these adverbs. Next activity. You have to complete the table. First, I, myself. We, ourselves. You, yourself. You, yourselves. This you is plural and this first you is singular. You, yourself एकवचन आहे and you, yourselves अनेक वचन आहे. Next, he, himself. She, herself. It, itself. And they, themselves. Now learn this table again. Now next activity, meaning and translation of the sentences. Some sentences are here. Their meaning in English and their translation in Marathi is given here. First sentence, we must make her proud of us. Now meaning in English, the students wanted to do some progress so that Mrs. Desai will feel proud of them. And in Marathi, त्यांना आपला अभिमान वाटायला पाहिजे. Next statement, we will make it possible. Now meaning in English, to make something possible which seems to be impossible. And in Marathi, आपण हे शक्य करून दाखवू. Next statement, see what I mean. Meaning, what am I trying to say? And in Marathi, माझे म्हणणे असे आहे की. Next statement, this will not do. Meaning, the laziness and carelessness will not help them. And in Marathi, हे चालणार नाही. Next statement, something is at work in this class, I am sure. Meaning, definitely something secretly is being done. In Marathi, माझी खात्री आहे की नक्कीच वर्गात काहीतरी चालू आहे. Next statement, she was all smiles. Meaning, she was very happy. And in Marathi, त्या खूप आनंदात होत्या. Many of us did do well. Meaning, many students were performed well. And its meaning in Marathi, आमच्यापैकी बऱ्याच जणांनी चांगली कामगिरी केली होती. Next statement, I have let the whole class down. Meaning, because of her poor performance, everyone was ashamed. And in Marathi, माझ्यामुळे पूर्ण वर्गाला खाली पाहायची वेळ आली. Next statement, that's quite a leap. Meaning in English, as compared to the previous one, this time a great progress. And in Marathi, ही तर
चांगलीच प्रगती आहे. Now we have learned part 1 and part 2 of this story in a class of their own. We also solved some activities from part 1 and 2. Now solve all these activities in your notebook. Read the story again. If there are other difficult words, then write those words in your notebook and learn the story again. Okay, thank you.